ही बारीकवाली मेथी आहे, हिला सागर मेथी पण बोलतात, म्हणजे वाळूतली असते ना ती मेथी आहे. पाचशेतीचे देठ आहेत ते थोडे काढून टाकलेले आहेत आणि साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. चांगली स्वच्छ धुवायची, कारण तिच्यामध्ये ना खूप वाळू असते. भाजी स्वच्छ धुतली नाहीत ना तर खाताना तुम्हाला मग सारखी कचकच लागेल, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची. धुतली की नितळायला ठेवून द्यायची. नितळल्याच्या नंतर मग तिला कापून घ्यायची. अशी कापून घेतलेली भाजी आहे. भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत ते घालायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या. जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने मिरची घालायची. आणि कांदा थोडासा नरम पाडून घ्यायचा, जास्त नरम पडायचं नाही. साधी सोपी भाजी आहे पण खायला खूप चविष्ट लागते. गॅस मोठाच ठेवायचा आणि भाजी घालायची. ह्या भाजीला ना पाणी सुटतं आणि मिक्स करून घ्यायची. मोठा गॅस करून भाजी शिजवायची आहे. भाजीतलं सर्व पाणी आटलं ना, सुकी झाली की नंतरच मीठ घालायचे, कारण मीठ घातल्याच्या नंतर त्याला पाणी सुटतं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1-2-3 चमचे ओलं खोबरं घालायचं आणि भाजी परतून घ्यायची. मीठ घातल्यावर पण पाणी सुटतं, बघू शकता कशी ओलसर झाली आहे. 1-2-3 मिनटं अजून परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. झटपट होते, कमी साहित्य लागतं, पण खायला खूपच अप्रतिम लागते. तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. भाताबरोबर पण खूप छान लागते. भातात गाजवायची आणि खायची, मस्तच लागते. अशी ही सागर मेथीची भाजी आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. परतायची आणि गॅस बंद करायची. जर चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.